तांब्या पितळेची भांडी घासायची म्हणले तर थोडीशी तरी मेहनत लागणारच, आणि तीही मेहनत जर तुम्हाला टाळायची असेल तर व्हिडिओमध्ये मी एक सोपी अशी ट्रिक सांगितली आहे किंवा सोपा असा उपाय सांगितला आहे, ज्याने भांडी तुमची एकदम स्वच्छ होतील. तुम्हाला फक्त त्या पाण्यात भांडी 2 मिनिटे टाकून ठेवायची आणि लगेचच तुमची भांडी एकदम स्वच्छ होणार आहेत. यातली बरीच भांडी म्हणजे सगळीच्या सगळीच भांडी मी रोजच्या वापरातली आहेत. रोज तर तसं घासून होतंच, पण कधीतरी एखादी वेळेस वस्तूंना घासायची जी वेळ आहे ती मागे पुढे होते आणि भांडी जी आहेत ती थोडीशी खराब व्हायला लागतात. पण मोठी ताट, तांब्या, ग्लास अशा प्रकारचा हा तांब्या ही रोज वापरातली आहेत. फक्त देवाची जी भांडी आहेत ती थोड्या दिवसांनी घासायला काढत असते. काय होतं, ही भांडी जर लगेचच्या लगेच घासूनही नाही घेतली तरीही अशा प्रकारे हिला काळे डाग पडतात. तर लगेचच भांडी तुम्हाला घासायची आहेत आणि अजिबातही वेळ द्यायचा नाही आहे. तर लगेचच सुरुवात करूया व्हिडिओला. बघा, एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये अशा प्रकारे ताट ज्याच्यामध्ये घासायचे ते जर खोलगट भांडं असेल तर तेही चालेल. माझ्याकडे हीच मोठी ताट होती म्हणून मी आताच टाकलं आहे. 1 चमचा टाकलं आहे मीठ, जे आपण रोजच्या वापरात खातो तेच मीठ आहे. आणि ही आहे सिट्रिक ॲसिड, लिंबू सत्व, तर तेही आपल्याला 1 चमचा घ्यायचं आहे. अशा प्रकारे मोठा 1 चमचा मीठ आणि मोठा 1 चमचा सिट्रिक ॲसिड घेऊन त्यामध्ये टाकायचे 4 ते 5 ग्लास पाणी. आणि तुम्ही लगेचच परात जी आहे तिचा कलर पाहू शकता. पाणी टाकल्याच्या नंतर लगेचच कलर जो आहे तो निथळलेला आहे. जो ब्लॅकपणा होता तो लगेचच्या लगेच ताटाचा गेलेला आहे. म्हणजे इतक्या लवकर हे काम करतं. तर नक्की तुम्हीही अशाच प्रकारे भांडी एकदम लगेचच तुम्हाला मेहनत न घेता स्वच्छ करायची असतील तर नक्की ट्राय करा. सिट्रिक ॲसिड घरी ठेवा आणि लगेचच्या लगेच भांडी स्वच्छ करून घ्या. ताटाचा तुम्ही कलर पाहूच शकताय, किती सुंदर कलर त्याला आलेला आहे. एकदम नवीन कोरं करकरीत ताट झालेलं आहे. आता यानंतर ताट थोडंसं जे सिट्रिक ॲसिड ते आहे ते थोडंसं विरघळून घ्या. विरघळायच्या आधीच ताटाचा काळवंटपणा गेलेला आहे, पण जी दुसरी भांडी घासायची त्यासाठी सगळं सिट्रिक ॲसिड विरघळून घ्या. म्हणजे आपल्याला भांडी लवकर निघतील आणि घासायलाही सोपी जातील. घासायचं अजिबातच नाही आहे. पाण्यात टाकल्यानंतर लगेचच जे आहे ते भांडं जे आहे ते स्वच्छ होणार आहे. आता हा आहे माझ्याकडे देवाचा तांब्या. बघा, पाण्यात टाकून लगेचच याचा जो कलर आहे तो बघा लगेचच चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. इथे आणि या साईडला बघा लगेचच कलर ह्याचा पाण्यात टाकल्याच्या नंतर लगेचच चेंज होतो. तर आता हे जे ताट आहे, जेव्हा तुम्ही कोणत्याही भांड्यात पाणी घेताल तेव्हा ते भांडं खोल घ्या. म्हणजे जे भांडं घासायचे ते आरामात त्यामध्ये बुडलं पाहिजे आणि स्वच्छ झालं पाहिजे. आता हे ताटात पाणी घेतल्यामुळं मला एवढा मोठा तांब्या यामध्ये जात नाही आहे, म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये बुडत नाही आहे. तर आपण याला बाजूला ठेवूया आणि छोट्या भांड्यांना घेऊयात लगेच. यावरती हाताने पाणी टाकून तर ही भांडं बऱ्यापैकी स्वच्छ झालेलं आहे. ह्याला ठेवूयात बाजूला आणि घेऊयात दुसरी भांडी. अशाच प्रकारे पाण्यामध्ये फक्त भांडी धुवून घ्यायची आहेत. वेळ नसेल तर पाण्यामध्ये थोडा वेळ डीप करून ठेवा आणि थोड्या वेळाच्या नंतर तुम्ही ती भांडी बाहेर काढून घासून घ्यायची आहेत व्यवस्थित अशी. पाण्यात काय टाकायचे आणि भांडी कशी घासायची हे तर माहीतच झालेलं आहे, पण व्हिडिओ एकदाचा फास्ट करते आणि भांडी सगळी घासून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला. बघा, अशा प्रकारे सगळी भांडी मी पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेते. तोपर्यंत तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा.
भांडी सगळी पाण्यातून काढून तर झाली आहे. आता एकदाची साबणाने स्वच्छ अशी घासून घ्यायची आहेत, म्हणजे तुमची भांडी एकदम कोरी करकरीत स्वच्छ होतात. इथे मी स्वच्छ घासून धुवून ठेवलेली आहेत. आता फक्त ह्याला सिंपल असं कपड्याने, पांढऱ्या कपड्याने किंवा कोणत्याही कपड्याने पुसून घ्यायचे, जेणेकरून ह्याच्यावरती कसलाही डाग पडणार नाही.